फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन छानशा अशा ब्लॉगमध्ये। तर ब्लॉग करायचं कारण तर तुम्हाला समजलंच असेल, आज आहे रक्षाबंधन आणि खूप दिवसापासून माझे ब्लॉग आता बरेच दिवस झाले म्हणजे करणं होत नाही आहे शक्य, कारण की त्याच विषयी मी आता बोलणार आहे। कारण की तब्येतच सध्या खूप नरम गरम चालू आहे सध्या आता, आणि वातावरण पण खूपच खराब झालेलं आहे। माझी तब्येत आता तीन चार आठवडे झाले आणि खराबच आहे म्हटलं तरी चालेल। आणि अजून एक कारण आहे की ब्लॉग नाही केला, कारण की आमचे जे मावस ननंद आहेत ना, माझ्या मावस ननंद आहेत, धुळ्याला असतात त्या, तर त्यांचे मिस्टर एक्सपायर झालेले आहेत। त्याच्यामुळं खूप वाईट झालं आणि खरंच खूप वाईट वाटतं आहे, कारण की ह्या गोष्टी आता व्हायला नव्हत्या पाहिजे। त्यांचं वय पण नव्हतं इतकं, मुलं पण लहान होते, त्याच्यामुळे ह्या असं व्हायला नव्हतं पाहिजे। त्याच्यामुळे खूप वाईट वाटलं। आता कालच सीमाताई ते आलेले आहेत, सीमाताई संतोष भाऊ सगळे गेलेले होते आणि मुलींना घरी बघण्यासाठी कोणीच नव्हतं, त्याच्यामुळे मी घरीच होते आणि माझी तब्येत पण खूप खराब होती। आतासुद्धा मी अजून चालू, माझे हॉस्पिटल चालू आहे, मी जाते दवाखान्यामध्ये आणि बॉडी पेन प्रमाणाच्या बाहेर बॉडी पेन होत आहे। तर 2 वेळेस डॉक्टरकडे पण जाऊन आले, पण डॉक्टर काही भेटले नाहीत। पण बघू, आणि सध्या वातावरण सध्या खूपच खराब चालू आहे। जसं ते कोलकाता केसचं आता जसं तुम्ही ऐकताच आहे, आता त्याविषयी काय बोलावा म्हटलं तर काहीच बोलू शकत नाही आपण। इतकी म्हणजे आतून अशी तळतळ आणि अशी चिडचिड होती आहे ना, खूप चिडचिड, प्रमाणाच्या बाहेर चिडचिड होती। असा जो किस्सा ऐकण्यात आलेला आहे ना, खरंच म्हणजे कुठंच मुलींना सुख नाही आहे, कुठंच नाही मुलींना। आता मागं पण ते अक्षता म्हात्रेचं वगैरे आणि बऱ्याचशा गोष्टी आता सध्या ह्या गोष्टी खूप ऐकण्यात येऊ राहिल्या, त्याच्यामुळे खूप मन असं अपसेट होऊ राहिलं। त्यांना अशी शिक्षा व्हायला पाहिजे ना, अशा लोकांना खरंच अशी कडक शिक्षा व्हायला पाहिजे। त्यांनी विचारसुद्धा नसेल केला, अशी इतकी शिक्षा त्यांना व्हायला पाहिजे खरंच। त्याच्यामुळे ना आता मुलींना खरं तर हेच एक सांगणं आहे की कोणी येणार नाही आहे, खरंच सांगू का, कोणी येणार नाही आहे। स्वतःला तुमची स्वतःची काळजी घेणं आता आहे गरजेचं। तुम्ही स्वतः सक्षम बना, स्वतः स्ट्रॉंग बना, कारण की ही दुनिया ना इतकी बेकार आहे ना, खरंच खूप बेकार आहे। खरंच इतकं कलियुग पसरलेलं आहे ना यार, अशी गोष्ट नव्हती व्हायला पाहिजे। त्याच्यामध्ये कोलकाता केस मग सगळ्या हॉस्पिटलला स्ट्राईक होती आणि बंद होती बरेचसे हॉस्पिटल, त्याच्यामुळे मला काल पण परवाकडे पण दवाखान्यात जाता आलं नाही आहे। आणि बघू म्हटलं आज गेले तर आता इतक्यातच आम्ही जस्ट आता श्रेयाचे पण मी जाऊन आले, कारण ते गेले नाहीत, कारण की मला खूप त्रास होतो आहे। पण हॉस्पिटलला गेलं तर त्यांनी सांगितलं डॉक्टर आहेत, आणि गेल्यानंतर तिथं कळालं की डॉक्टर नाही आहे, संध्याकाळी येणार आहे। इतकी चिडचिड झाली यांची। पण मग आता हे म्हणे जाऊ दे, कारण की आज काय असेल ते बघू आपण, कारण की तुझं बॉडी पेन का होतं आहे, कारण की इतके दिवस झाले तुझी तब्येत अजून बरी वाटत नाही आहे। तर मग हे म्हटलं बघू, संध्याकाळी 5 वाजता आम्ही जाणार आहोत। तर छोटासा ब्लॉग करणार आहोत, आणि खरं तर नाही आहे, पण आता मुली म्हणताय रक्षाबंधन करायचं म्हणून एक तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक आपला आज नॉर्मल छोटासा ब्लॉग करायचा प्रयत्न करते। तर मुली आता थोड्या वेळाने तयार होतील, कारण की आता त्यांना पण त्यांच्या पप्पांमध्येच त्यांचं भाऊ आहे, त्यांचे बाबा पप्पा यांच्यामध्ये त्यांचं भाऊ आहे, तर त्यांनाच राखी बांधतात। तर म्हटलं चला त्या राख्या बांधतील तर थोडंसं एक आपण त्यांचं शूट करून घ्यावा, बाकी दुसरं काही नाही आहे। तर बघत राहा ब्लॉग, कसा वाटतो नक्की सपोर्ट करा माझ्या चॅनलला। चला, आता मुली तर तयार व्हायला लागलेल्या आहेत, शिवण्याचं पण चालू आहे। सीमाताई आलेल्या आहेत, सीमाताईसुद्धा वरती आहेत, थोडंसं आवरसावर वगैरे करतायत वरच्या घरात, कारण की आता भाऊंचं सुद्धा रिटायरमेंट जवळपास येत आहे। तर बघूयात काय करतात काय नाही। तर ब्लॉग बघत राहा मुली। आता मला वाटतं श्रेया तिकडं तर तयार होते, जेवण वगैरे झालेली आहेत आमची। तर राखी सेलिब्रेशन करायचं आहे, तर त्यासाठी राख्या घेण्यासाठी आता मी आणि साक्षी निघणार आहोत। तर बघू राख्या घ्यायच्या आहेत, कारण की प्री प्लॅनिंग काहीच नव्हता राख्या वगैरे घ्यायचा। तर राख्या घ्यायला आता जातो, राख्या घेऊन येतो, कारण की सेलिब्रेट करायचं असं प्लॅनिंग नव्हता। बघू, श्रुतीच्या बड्डेच्या दिवशी असं सेलिब्रेट करायचं प्लॅनिंग चालला होता, पण मग हे पण घरी थांबले, मला हॉस्पिटलला जायचं होतं म्हणून। तर मग आजच रक्षाबंधन सेलिब्रेट करणार आहोत। कस्टर्ड ॲपल शिवण्याचं फेवरेट है ना, शिवचं फेवरेट आहे ना। श्रेयाने आज मला हेल्प केलेली आहे भांडे घासायला। रक्षाबंधन सेलिब्रेट करायचं आहे, पण असं झालं लाईटच गेलेली आहे, आणि साक्षीसुद्धा तिच्या फ्रेंड्सला राखी बांधण्यासाठी गेलेली आहे। तर बघू आता काय होतं, आणि
मला पण जायचं आहे रॉस हॉस्पिटलला. तर शिवण्यासुद्धा आता थोडीशी नाजूक नरम गरम झालेली आहे. ती पडली, ती मला दुपारपासून होती मम्मी मला त्रास होतो आहे. तर व्हायरलच साथ आहे. बघू आता शिवण्याला नको व्हायला, लहान लेकरू आहे. उद्या एक तर ओरल पण चालू आहेत तिच्या होणार आहेत. तर काय होतं काय म्हणजे सगळ्यांना व्हायरल होऊ राहिलं आहे आता सगळ्या गोष्टी. तर बघू आता कसा होतो. लाईट पण अजून आलेली नाही आहे. तर सेलिब्रेट करायचं आहे रक्षाबंधन आपल्या साध्या सोप्या पद्धतीने नॉर्मल. तर बघत राहा व्लॉग कसा वाटतो. एक छोटा छोटा व्लॉग चालला आहे पण सपोर्ट करा. पाहून ते सुद्धा आता थोड्या वेळाने क्वार्टरला जायला निघणार आहे. त्याच्यामुळे खूप असं बोर वाटतंय नाही का, असं घरात असं करमना असं झालेलं आहे. आमचा रक्षाबंधन तर असा चाललेला आहे. तुमचा कसा चालला आहे नक्की मला कमेंट्स करून सांगा. तर आमचा तर खरंच सगळ्यांची तब्येतीच खराब आहेत. माझी पण ॲक्च्युली मी झाले रेडी कारण की भाऊंना राखी बांधायची म्हणून. पण तरी ते म्हणतो ना बॉडी पेन खूपच होत आहे. आणि शिवण्याला मला ना तिचं एक टेन्शन येतं आहे. आता तिला ताप भरलेला आहे थोडासा. तिला आता औषध दिलं, ती झोपलेली आहे. तर रेडी होऊन झोपली बिचारी मस्त राखी बांधण्यासाठी. पण लाईटनी इतका धोका दिला ना, लाईटच आलेली नाही आहे अजूनपर्यंत. कंटाळा आला आहे. बाहेरचं वातावरण पण इथे तुम्ही बघू शकताय. श्रुता बसलेली आहे, त्यांची पॅकिंग पण झालेली आहे. भाऊन ते सुद्धा निघायच्याच तयारीत आहेत. तर कसा ब्लॉग चालला आहे तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा कसा वाटतोय. आता टॉर्च लावून असं रक्षाबंधन करणार आहोत. शिवण्या झोपलेली आहे. शिवण्या तुला गिफ्ट पाहिजे ना? 2 गिफ्ट आहे. 2 बापरे एवढे 2 एवढे शिवण्याला 2 भेटणार. हो का? फक्त शिवण्याला 2 आहे. शिवण्याला एक आहे. असं आहे काय? काय काय तुला कुठलं खुशी 2 दे. लाईट गेलेली, पोरी वैतागल्या आहेत. बोर दिवस चाललाय. वातावरण एवढं झालंय ना तिथं वाडीचे इथं तुम्ही वाडीला चालले तिथं. हा ना, आज पाऊस एकदम बघा ना, संध्याकाळची 5:15 झालेले आहेत तरी पण वातावरण एकदम असं काळोख पडलेला आहे बाहेर. आणि शिवण्याला आलेला आहे ताप. 3 दिवस आता हलत नाही. तिला जायचो पण परत येईल. हा येईल तो आता. तिला उद्या पाठवाच लागणार पण ओरल आहे ना. हा बघू आपण औषध घालून पाठव. हा मॅडम पाठवेल ना. हो हा नाही औषध देईल ना मी तिला. नाही तशी स्ट्रॉंग आहे. तिला जास्त नाही राहत तिचं. मी बघितलेलं आहे. स्ट्रॉंग आली ती है ना. शिव उठ, तुला गिफ्ट पाहिजे ना 2. झगा मगा मला बघा खाली बस ना. तनूचा जागा. ये शिव, शिव इकडे चल. मी पण बघते. उठा उठा. 2 गिफ्ट पाहिजे. गिफ्ट पाहिजे ना. पप्पा के पास है और काका के पास है. उठ शिव, उठ शिव. चल उठ शिव. नाही उठायचं, जाऊ दे कॅन्सल मग शिवला गिफ्ट. देवाला घालली ना. नको हे करू ना. तिकडे शूट करता आता काय करणार. बघ गिफ्टच्या नावाने लगेच उठली. बघा ना.
इथं बघा इथं बघा इथं बघा पप्पा इकडे बघा. रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. लाडकी बहिणी मार्फत तुम्हाला भेटून जाईल. नको टिका नको लावू, तू फक्त अंगठी घे. अंगठीला असं हे करून घे, ऑप्शन करून घे. हो मोठ्या वहिनीला आले, लहान वहिनी नाही, लहान वहिनीला आले आणि मोठ्या वहिनीचं आधार कार्ड लिंक नसल्यामुळे गडबड झाली. आणि त्यांची गडबड झाली. अरे तुम्ही दोघं तिथं काय घुसताय? तिला मान येत तोंड शेर आहे तुझं. तिथून घेऊन ये का ते कपाटावर ठेवलं. मी बांधू बाळा. गिफ्ट मिलेंगे धपान दे पण धपान दे. पेढा घालता नाही होती, ती फोटो काढून घेईन तुझा. मग मधल्या रूम वरून घ्यायचं असं डोक्यावर. तिथं हेल्मेट ठेवतो ना तिथं. बस 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 मम्मी आईचं कपाट आता कसं करायचं? पकडून पकड माझ्या हाईट तुझ्या हाईट एवढी शिला बेंच आहे ना. तू टेबल पाड. काय ते नाही श्रेया, हे पप्पा नाही, पप्पाने ठेवेल. हो काय पण पकवत आहे. तुम्हालाच माहिती, मी इथं आणून ठेवलंय. लाव ना खाली खाली दोरीवर. हा असं साक्षी आली आली का? हा साक्षी आली. साक्षीचं नाही आणलं मी, साक्षी कपाटात ठेवून आली. मला वाटतं कधी येते. हे घ्या हो, तुमच्या जवळ आहे. हा घाला. साक्षी तिला बोलव ना आतमध्ये. साक्षी आली बाई. साक्षी तुझ्या राख्या मी वर ठेवून आले का? बसा इथं वरती. काढलं का मम्मीचं? काढलं कसं? हा काढलं. इथं बघ काका, इथं बघा. सलाम रॉकी बाय. तुझ्या राख्या वरच राहिल्या. अरे इथं काय राहिलं, सरको तिकडं सर. काय काय यांना बांधायचं? काय काका बिर्याणी काय? श्रुताई काका बिर्याणी काय बोलले? बिर्याणी काय म्हटलं? रोज खायची हे तुला आणि तिला मोठं का नाही, पण ह्याच्यात तुला आवडीची वस्तू आहे. बघ आता तर तुला ठरवायचंय हे छोटवाला पाहिजे साक्षी बांध कधी. कुठलं पाहिजे? तुम्ही पण आहे ना सेम सेम आणायला पाहिजे होते पप्पा. एक नव्हता तर ह्याच्या जागी मी तिच्या आवडीची वस्तू घेतली. तिला बोंबलत होते ना मला. खोलून बघायचं. मम्मी मम्मी नाही ना श्रेया, ती खूप दिवसापासून मागे लागत होती बघ. किती रडत पण होती बघ. जाऊ दे ना, इकडून आपल्याला 2 गिफ्ट येणार आहे ना. जाऊ दे. तू खूप रडत होती त्यासाठी. जा शिवना जी जी जी. पप्पा मुझे चाहिए असं म्हणत होतीस ना? नाही राख्या ना, तुझं ड्रॉवर आहे ना तिथे आहे. आणि तुझं गिफ्ट मी वरतीच ठेवलं सेलिब्रेशनचं. माझ्या कपाटात ठेव. अरे तनू सरक ना. नंतर घ्या.
आमचं अंधारामध्ये सेलिब्रेशन चालू आहे. रक्षाबंधन अंधारात सेलिब्रेशन. बांध कशी श्रेया एवढं भान श्रुती भान का? श्रुता काय करतो भान? शीतल एवढं बांधून दिलं. आता आम्ही बांधू का पटकन? आता श्रेयस राहिलेली रुपये कॅमेरा आम्ही धरते. श्रुता टॉर्च लावून कामं चालू आहेत रक्षाबंधन वर. पाय पडा. लवकर बुद्धी लवकर हा हा तुझे व्हेरी गुड. 10वीला 100% मार्क. बापरे 100%. गरम मी किती उरायले ना. हो ना गरम पण प्रमाणाच्या आहे. आंबट कसलं मला कधीच भागत खूप नाही. मला पण येतोय. मला मला नाही येत एवढं. वातावरण कसं येऊन बघते थांबा ना तुम्ही. आता गिफ्टच द्यायचंय ना तुम्हाला. तिकडून घेते अरे बेटा का? तुझं राहणार. अरे हो हो रडायचं नाही रडायचं नाही. जो रडला त्याला गिफ्ट कॅन्सल. हा, मग बघा मग काय करायचं. आवर साक्षी. जा साक्षी. हा ना गरम प्रमाणाच्या बाहेर होत आहे. आम्हीच करतो आम्हीच जातो. मग काय? काय तुझे काय पाहिजे त्याच्यात काय पाहिजे तुला? दोन नाही लाड. अरे गिफ्ट. अरे काय मारलं? काय काय वाकड झाली बाईने काय केलं? हा? वाकत आली बाईने. पहिलेच पाय पुढे करते होती. पहिलेच पाय लावायचा. हे धर गं. थांबा 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 थांबा. लवकर. चालते. अरे तिला ताप आलाय श्रेया. ये इकडे इकडे समोर आहे. थांबा थांबा द्या तर थांबा. हिचं ओढून मध्ये एक मिनिट थांबा. डोळे पुस पहिले स्माइल. डोळे स्माइल स्माइल. तुला दोन गिफ्ट इकडं जाय. दोन गिफ्ट नकोच करू. स्माइल. फोटो नाही येणार इतके व्यवस्थित. फोटो नाही येणार आता व्यवस्थित. हा वा 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 स्माइल केली माझ्या बाईने. हा ओ वा खुश का? दाखव दाखव. वा 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 वा. हा. आता वाट्याला हा आपल्या तण्याला गोला गोला. तोंड बघता नुसतं आपल्या. चला पुढं. पला पुढं. फोटो इतके हे नाही येते खास. आपण चेक करा आधी मध्ये सर मारायचं रिफ्रेश मारायचं. ए किती 5 आहे ना? अहो एक साक्षी तू वरच ठेवलं. मी म्हणलं ती येते की नाही येते म्हणून मी कपाटात घाबरून घे. एक राऊंड किती केलं त्याचा? नाही, नाही, कपाटात अरे वा. शिव थोडं मोठं पाहिजे मग. बघ काय नंतर मागायचं नाही. बघ तुझं आवडीची वस्तू आहे. मोठ्याशी काय घेणं ते नाही. हा धर. आता खोलून बघ खोलून बघ बापाना. खोलून बघ तुला जे पाहिजे होतं ना ते. हळूहळू हळू शांत हळू कर. शांत मुलगी शांत मुलगी आज्ञाकारी. ताट आलंय तू. ताटात नाही
काय पाडू नको. मी म्हणले ना तुला तेच पाहिजे होतं. काय ते? काय? अरे ते काहीतरी खेळायचं फॅन मागत होती ती. थांब थांब बोलो थांब 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 दाखव. हे काय फॅन आहे का कसला फॅन आहे? काय? ती खूप दिवसापासून ते बघितलेले तर दुकानामध्ये ती मागत होती काही पण फॅन. थांब आता कलर्स आहेत. कलर मागं. कलर आहे. स्केच पेन आहेत. म्हणलं ना तुम्ही एकच आहे. अरे लाईट आली. सगळं झालं लाईट आली. यार फोटो आले असते माहिती का. तुला काय हा पाहिजे? ना. हे पाहिजे का? हे पाहिजे का? हे पाहिजे का? हे बघ म्हणतो. काय पाहिजे? लाईट आली नेमकी आता. 2 मिनिटं नुसतं हात लावा. ए 2 मिनिटं हात लावून फोटो काढून घ्या. काय येस झालं? किती दिवसापासून मागे लागली होती फॅन पाहिजे आणि आता कलरचा बॉक्स बघितला आता लगेच कलर. हनुमानकडे? आता लाईट आली नेमकी. रक्षाबंधन झालं आणि लाईट आली. हनुमानकडे गेलते? ओवाळणी. तुला सांगितलं होतं बाबा? काय कोणा? झालं? मम्मीचा फोन आला हो. काय रे? बोंबललं रे. पैसे दिले. अरे तू- 600 रुपये ढापले तुझा यांनी फोन माझे. पे नाही चालू आहे, माझा फोन पे चालू आहे, माझ्या इथे टाकून दे. चालू आहे का? काय चालू आहे ना? काय? चालू आहे ना? माझं टाकून. सीमाताईची ओवाळणी. भाऊ म्हणते माझ्या याच्यावर टाकून. आम्हाला 100 रुपये दिले. मग तसं नाही, कालचे 600 रुपये गेले दिवसभराचे. म्हणजे मला ते हे प्लस मी फॉर्म भरले तिथे 1.5 आला तुम्हाला येणार आहे. आता 6 वाजता बरं, लाईट आता आली. चालू झालं भाऊची टाक. नाही तर भरणार तर नव्हते तुम्ही लोकांनी. येणार आहे का ते? हा, येणार 100%. येणार 100%. कधी आज? उद्या? आज? तू चालली का? आता फॉर्म सबमिट आली पाहिजे. अजून मारे. तुम्ही मला काय दिलंच नाही. शर्ट पण भरलं होतं. नाईट आहे का ते शर्ट? नाही. पण रेगाळायला लागला. आता तू पुढे शोधून ए, वाव दाखवतो ना काय घेतलं. आता पप्पांच्या याच्यात आहे, पप्पांच्या याच्यात. डॉम स्केच पेन घेतला. अरे पप्पा बाबा ए चालले आता. नवरं मी दिले नाही मग. तुझे पैसे नाही दिले. पैसे दिले की तुम्ही चॉकलेट बिकलेट. मी चॉकलेट आणणार होतो पण नंतर चॉकलेट नंतर मग प्रॉब्लेम होतो. पैसे की जरूरत है भाई. जरूरत पडते भाई. चॉकलेट नाही. साक्षी तरी कशी आली माहिती का? डायरेक्ट धावून 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 तुम्हीच आहे. अच्छे बच्चे. अच्छे बच्चे. पप्पाने चॉकलेट दिलं काकाने पैसे दिले. चॉकलेट आणून घेऊन किती खाणार आहे? समोरच दिसले मला. हा, ते आता सध्याला चालतं. किती दिले तिथे? ते अशाच फेस्टिवलला नाही माहिती होते. हा. का किती दिले? द्यायला. 100 रुपये. म्हणजे नाही, तसं नाही म्हणायचं. काही दुसऱ्यांना पण असं. एक छान असं होतं ते दिलं जातं, छान वाटतं. गोल गोल असं भावामध्ये नाही का ते काचेचं असतं त्याच्यात ते पडून पडायला पडायचं. पाहिजे बघा. इथे आने के बाद जाना है. शौचालय है, क्वार्टर में. क्वार्टर से दिखी की जिंदगी आली. आता आलं का परत 22 ऑगस्टला येणार आहे सगळेजण. श्रुति अभी श्रुति के बर्थडे के टाइम आएंगे सब लोग. अभी श्रुति का बर्थडे इधर ही होगा. 2 दिन है. हाँ उद्या परवा. अरे 2 दिवसात तुम्ही रिटर्न येणार परत. श्रुति का बर्थडे है. अरे श्रुति उदास क्यों है? सुधा की बट रहे हैं. सुधी उदास है. चला आता हे चाललेले आहेत. साक्षी आहे आमच्याकडे. दीदी आता मग दीदी आमच्या बरोबर राहणार आहे. आणि तुम्ही आता एखादी चांगलं खायला घेऊन या. काय राहिलं बघ काय राहिलं का? बघ ना काय राहिलं. क्वार्टरवाले काय नाही, काय सामान सगळं गेला सामान. हा तसं येणार ते 2 दिवसात तो काही. तर श्रुतीचा बर्थडे आहे तर श्रुती येणार आहे 2 दिवसात बर्थडे सेलिब्रेट करायला इकडं. कारण की आमचं जाणं शक्य नाही होणार ना. माझं साक्षीचा पाय पाहिला. ए नको पाय घालू. टोटल चप्पल शू नाही, श्रेया तू नको करू. श्रेयाचं पाय दुसऱ्याचं पाय थोडंसं दाखव. शू. चला 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 गाडीमध्ये चला. अरे तू पाय असा कशी माझा पाय मोठा आहे. तुझा पाय दाखव. दीदीचा पाय तुझा पाय. अरे उलटी तिला मोठी होत असेल का तुम्ही मोठा नंबर आणला असेल. नाही ना शिवानल बरोबर होती. हा ना. हा सेम पाय दोघांचा जवळपास. मी खरं शिवणार पायपासून मी. शिवण्याला हाईटला आणि सगळ्याच गोष्टीला वाढलेली. नाही खाती. वाढत आहे फक्त अक्कल. फुगून रुसून फुगून वाटते ते. ती वाढला ना तिला स्ट्रॉंग आहे. हे चला मोबाईल घेतला का आपला. आम्हाला चांगलं गिफ्ट भेटले. आम्हाला भाऊ नसतो. बुक वगैरे घेतले का. तर मी काही नव्हतं आणलेलं ना. जिंदगीची घडामोडी तुम्हाला पण माहिती आहे. तर मी बुक सर मी काढलं नाही वरती बरं का? तिने बॅग भरली. धन्या. चला आम्हाला एक जी मी स्केच पेन घेणार आहे. चला. 100 रुपये. ओके. गुरुवारी येऊ आता. गुरुवारी परत या.
कोण काय काय करायचंय बघ, सांग. मला सांगून दे ना. मला सांगून दे तू कसं बनवायचं. तो बस. साक्षीकडून काय गं? तुला एक dark म्हणजे आतलं क्रीम लावू शकतो. क्रीम लावू शकतो. माझ्या बर्थडेला मी मम्मी सांगितली केक क्रीम लावू नको. कसं क्रीम होतात बसते मम्मी केक मध्ये. क्रीम बाकीच्या नाही लय चॉकलेट होऊन जातं राव प्रिन्सेस. कॅडबरी सेलिब्रेशनचे पण ते पण खायचे 2 दिवसात ते. आणि किडे पडले तर किडे पडल्याचं औषध काढ घ्यावं लागेल आपल्याला. हार्ट टॅब्लेट करायचा काय नाही. छान होता तो मी मस्त लागला अहो, काकू पण कसं शिकायला लागलं तुला? चांगला होता खरंच चांगला होता त्याला मग- Really सांगितलं. एवढे तुम्ही चॉकलेट नाही खाणार लक्षात नाही खाणार मी तर नाही खाणार. मग तिला चॉकलेट खायचं डार्क भैया, भैया. हो यस यस. काय रो जायचंय का तुला? 650 हम्म. किलोमीटर आहे इथून धुळे हा आणि बॅक 650 किलोमीटर झाले. म्हणजे 325. 325. तनु चल चांगलं आहे ना तेवढं प्रवास झाला तू तुझा. नाही येते. कल आधी कल चल नाही तर पाठवू. आता ते येणारच आहे ना बर्थडेला मग काय जाते. काय गुरुवारी येणारच आहे ते परत कशाला तू जाते. हो यस यस. नाही का हा तनु बसते का तू दे की ते कपडे. काय हा ते काय मागवते? बॉटल विसरायची दादा म्हणत होते बॉटलच्या खाली आईचं नाव पडलं नाव कॉन्टॅक्ट नंबर हा साक्षी लावून दे. आयडी कार्ड त्याच्याकडे टाकतो हॉटेलचे. बाय बाय. बाय तुम्हाला पण आहे ना बाय. Next रक्षाबंधनच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. खूप शुभेच्छा. लाडकी बहिणीला पैसे द्या. हम्म.